त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नीचा आणि 3 मुलींचा खून केलाय आणि त्यांची जी शवं होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर तो आपल्या कामाला लागला आणि त्याला लक्षात आलं की या घरात त्या दोघी जणी नाहीच आहेत. त्यांनी विचारल्यावर ते म्हणाले, नाही मी स्वतःच त्यांना जाऊन सकाळी सोडून आलो, त्यांना गुवाहाटीला जायचं होतं. त्याला हे विचित्र वाटलं, कारण तुम्ही जर हायेस्ट रँकिंग गव्हर्नमेंट ऑफिशियल असाल तर तुमच्या बरोबर ड्रायव्हर सतत दिमतीला असतो. पाठवाल तुम्ही. पण मी म्हटलं तसं त्यांच्या वागण्यात हे विचित्र होतं की त्यात स्वतःची कामं स्वतः करत होते. हेच असं करताना त्याला एक दिवस दिसलं की बाथरूमच्या बाहेरचा जो नाला म्हणतो ना, त्या नाल्यातनं लाल रंगाचं पाणी वाहत होतं. बापरे. त्यांनी आत जाऊन चेक केलं, कारण नॅचरली लाल रंगाचं पाणी वाहताना कोणालाही धक्का बसेल. त्याला असं कळलं की उपेंद्रनाथ स्वतः आपल्या बेडशीट आणि पिलो कव्हर्स हाताने धुतात आणि त्या पिलो कव्हर्सचा रंग लाल होता, त्यामुळे लाल रंगाचं पाणी. कारण नॅचरली स्वतःची कामं स्वतः कधी न केल्यामुळे त्याला नाही माहिती की असं रंगाचं असेल, त्याच्यातनं रंग जाईल. त्यांना त्याच दिवशी परत लक्षात आलं की बाथरूम आणि किचन बाहेरचे जे खड्डे आहेत ते यांनी स्वतःच झाडं लावून भरून टाकलेले आहेत. ह्या सगळ्या घटना त्यांच्या दृष्टीने विचित्र होत्या. एकतर घरच्या कर्त्या स्त्रीचं शिफ्टिंगच्या इतके जवळ असताना स्वतःहून जाणं हे त्यांना विचित्र वाटत होतं. सडनली यांच्या स्वभावामध्ये इतका चेंज होणं त्यांना विचित्र वाटत होतं. पण एवढं विचित्र नव्हतं की त्याला लॉजिकल एक्सप्लेनेशन काही नाही. बरोबर, तेव्हा लक्षात येईल असं नाही. 3-4 दिवसांनीच त्यांच्या 2 छोट्या मुली सुद्धा तिकडे आल्या. तेव्हा त्यांच्याशी बोलत असताना हा गोलखनाथ, जे मी सुरुवातीला म्हटलं त्यांचा सहकारी होता, तो बंगल्यावर आला असताना त्यांच्या मुलींनी विचारलं की माझी आई आणि बहीण कुठे गेले. तर त्यांनी सांगितलं त्या दोघी कोकराझार नावाच्या एका गावात गेल्या. आता हे डिटेल थोडं विचित्र होतं, कारण गोलखनाथला स्वतः त्यांनी आधी सांगितलेलं गुवाहाटीला त्या गेल्या. या 2 मुली ज्या स्वतःहून गुवाहाटीहून आल्या त्यांना कुठे गेल्यात माहिती नव्हतं आणि आता हे तिसऱ्याच गावाचं नाव सांगतात. पण तेही काही कळलं नाही. थोडे दिवसांनी गोलखनाथांना कळलं की त्यांच्या 2 मुली सुद्धा कोकराझारला गेल्यात. आता हेही डिटेल थोडं विचित्र होतं. आणि या सगळ्या किऑस मध्ये त्यांनी रिटायरमेंट नंतर जसा तो त्यांना बंगला रिकामा करायला लागतो, पण त्याला थोडा एक्सटेन्शन पिरियड असतो. पण एप्रिलच्या 1st-2nd वीक मध्ये त्यांनी तो बंगला रिकामा केला आणि तिकडे पुढच्या जजची फॅमिली येऊन सेटल झाली आणि हे स्वतः आधी गौरीपूर मार्गे सिलिगुडीला गेले. आता हे सगळं जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळत होतं तसतसं यांना पण आता शुद्ध आलेली सिलिगुडीला. त्यामुळे ह्या सगळे पोलीस ऑफिसर्स तिकडे सिलिगुडीला गेले आणि त्यांचं स्टेटमेंट घेतलं, जिथे त्यांनी कबुली दिली की त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नीचा आणि 3 मुलींचा खून केलाय आणि त्यांची जी शवं होती ती त्या खड्ड्यांमध्ये पुरली आहेत.